तर दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. दिनांक 24 ऑगस्ट 2026 सोमवार रोजी आपल्या सर्व मुख्याध्यापक बांधवांना टेक्स्ट मेसेज एक प्राप्त झालेला आहे, जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, की डिअर एचएम आपला UDIS नंबर आहे. हॅज डाटा डिस्क्रिपन्सी इन संच मान्यता. प्लीज चेक अँड अपडेट बाय लॉग इन इनटू द स्टुडंट पोर्टल. चालू शैक्षणिक वर्षामध्ये 2026-27 या संच मान्यतेसाठी काही अपडेट करण्यात आलेले आहेत. त्या अपडेटसाठी आपल्याला स्टुडंट पोर्टल जे सरळचं आहे, त्या स्टुडंट पोर्टलवरती आपल्याला काही गोष्टी अपडेट करून घ्यायच्या आहेत. ज्या मुख्याध्यापक बांधवांना मेसेज आला नाही त्यांनी सुद्धा आपला स्टुडंट पोर्टल जे आहे तपासून घ्यावेत. तर नेमकं काय आहे हे पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम आपल्याला वळायचं आहे आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आणि क्रोम ब्राउझरवरती गेल्यावरती आपल्याला स्टुडंट पोर्टल ओपन करायचं आहे सरळचं, अर्थात महाराष्ट्र राज्य शासनाचं. क्रोम ब्राउझरवर आल्यावरती आपल्याला स्टुडंट पोर्टल टाईप करायचं. स्टुडंट पोर्टलची सर्च लिंक येईल त्याला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा आपल्याला महाराष्ट्र दिसते का? पॉपअप विंडो आली तर नॉट नो करा. महाराष्ट्र दिसते का ते बघायचं आहे आणि इथे स्टुडंट पोर्टल 25-26 पासूनचं जे नवीन सुरू झालेलं आहे त्यावरती आपल्याला जायचं आहे. जुन्या पोर्टलवरती आपल्याला जायचं नाही. त्या स्टुडंट पोर्टलवरती आपण क्लिक करूयात. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल. इथे काही मेसेज आहे, तो मेसेज आपल्याला वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला स्क्रॉल केल्यानंतर खाली इथे ते बघा, मी वरील सर्व सूचना वाचल्या असून मला त्या पूर्णपणे समजल्या आहेत. त्या छोट्याशा चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. मी सूचना वाचल्या आहेत या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज होईल. नेहमीप्रमाणे आपला युजरनेम आपला UDIS आहे. पासवर्ड टाकून, कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. ही महत्त्वाची जी सूचना आहे. त्यानंतर इथे मेनूच्या खाली आपल्याला एक सूचना काही दिलेल्या आहेत, त्या वाचून घ्यायच्या आहेत. इथे उजव्या कोपऱ्याकडे जी फुल्ली दिसते त्या फुल्लीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वर ती सूचना आपली निघून जाईल. काहींना जर हे पेज पूर्णपणे दिसत नसेल तर त्यांनी आपल्या उभे जे 3 डॉट आहेत किंवा 3 आडव्या रेषा असतील त्या सेटिंगमध्ये जाऊन इथे झूम बघायचं आहे. झूम किती आहे? इथे झूम जर 100 पेक्षा जास्त असेल तर काही टॅब दिसण्यास अडचण येईल, तर हे झूम जे आहे आपल्याला 100% पेक्षा कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे आपल्याला आता आपला मोबाईल व्ह्यू असल्यामुळे इथं सर्व आपल्याला त्या टॅब दिसत नाही. मेनूवरती जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या उभ्या पद्धतीने आपल्याला या टॅब दिसतील. तर यामध्ये आपल्याला स्टुडंट एंट्री म्हणजे वरून जी 4 नंबरची टॅब आहे स्टुडंट एंट्री, संच मान्यतेच्या वर या स्टुडंट एंट्रीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे स्टुडंट एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा 2 सब टॅब ओपन होतील. तर या 2 सब टॅब, एकला आहे स्टुडंट डिटेल्स आणि 2 वरती आहे स्टुडंट डाटा करेक्शन. तर या स्टुडंट डाटा करेक्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे. ती जी सूचना आलेली आहे ती या टॅब संदर्भामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर या स्टुडंट डाटा करेक्शनवरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल. आता या या पेजमध्ये इथे आपल्याला 5 या टॅब दिलेले आहेत. यामध्ये काही करेक्शन असेल त्या शाळेचं तर ती विद्यार्थी संख्या इथे आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. पहिलं आहे डिव्हिजन करेक्शन, नंतर आहे मीडियम करेक्शन, नंतर आहे स्ट्रीम करेक्शन, नंतर आहे पेन नल स्टुडंट आणि नंतर आहे इनॅक्टिव्ह डिव्हिजन्स. तर या पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये काही ना काही करेक्शन आलेलं असेल. तेथे विद्यार्थी संख्यासुद्धा आपल्याला दिसणार आहे. त्याच्यासमोर जे व्ह्यू बटन दिसतंय, त्या व्ह्यू बटनला आपण क्लिक केलं की त्या विद्यार्थी आपल्याला तिथले दिसणार आहेत. येथे मीडियम करेक्शनसाठी काही विद्यार्थी संख्या दिसत आहे. त्याच्या व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने खाली आपल्याला हे स्टुडंट्सचे नंबर्स दिसणार आहेत आणि ॲक्शन इथे पेंडिंग दाखवलेलं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला तो विद्यार्थी बघायचा आहे आणि आपल्याला काय करेक्शन करायचं आहे ते करेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्या करेक्शन केल्यानंतर इथे जो स्टेटस पेंडिंग आहे ते पेंडिंग नाहीसं होणार आहे. ते सगळं झाल्यानंतर इथे आपल्याला बघायचं आहे अपडेट सिलेक्टेड स्टुडंट नावाची ही खाली आपल्याला इथे टॅब दिसणार आहे. ती माहिती अपडेट केल्यानंतर आणि त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. माहिती अपडेट करून झाल्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पॉपअप विंडो येईल. यू आर गोइंग टू अपडेट सेक्शनसाठी आले असेल ते आणि कंटिन्यू करायचं आहे का? इथे आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर इथे आपल्याला अपडेट सक्सेसफुली झाले म्हणून तो पॉपअप विंडो येईल. त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि इथे आता आपल्याला खाली दिसतंय की नो मिसमॅच रेकॉर्ड फाउंड. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते आपल्या शाळेला जो मेसेज प्राप्त झालेला आहे त्यानुसार इथे पाहून ते काम करून घ्यायचं आहे. काहींना मोबाईल व्ह्यूमध्ये काम करण्यास अडचण येत असेल, तर त्यांनी आपली जी मोबाईल व्ह्यू आहे तो डेस्कटॉप सेट करून घ्यावा. जे वरती आपले 3 डॉट दिसतायत तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रॉल करायचं आहे. डेस्कटॉप साईट या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आपली जी साईट आहे ती डेस्कटॉप साईड होईल आणि मोबाईल व्ह्यूमध्ये जे उभ्या टॅब दिसत होत्या त्या इथे आपल्याला आता आडव्या स्वरूपात दिसते आणि इथे येऊन आपल्याला स्टुडंट एंट्री नावाची ही जी टॅब आहे याला क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरची जी टॅब आहे स्टुडंट डाटा करेक्शन यावरती जर आपण क्लिक केलं, तर या पद्धतीने आपल्याला या टॅब दिसतील आणि तिथून आपल्याला ते काम पूर्ण करून घ्यायचं आहे व्ह्यूवरती क्लिक करून. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.